घेतलेला आहे आणि सध्याची परिस्थिती काय? नाही, मुळामध्ये गेले काही दिवस जी विमानानं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना जो काही त्रास झाला, खूप मानसिक त्रास झाला, खूप काही अडचणींना सामोरं जावं लागलं. इंडिगोच्या विमानसेवेमध्ये झालेल्या या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला आहे. खरं तर इंडिगो या विमानसेवेच्या व्यवस्थापनाने ज्या काही मागच्या 2-3 महिन्यामध्ये करण्याच्या तांत्रिक गोष्टी होत्या, त्या वेळेत न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आपल्या देशातील जी विमानसेवा देणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत, अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की 10 तासाचा आमचा जो टाईम आहे तो कमी केला जावा, तो 8 तासाचा केला जावा. आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले. आणि मग ताबडतोब DGCAनं सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले. याची अंमलबजावणी फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन या नियमाची अंमलबजावणी 2 टप्प्यामध्ये करण्यात यावी. 1 जुलै 2025 व 1 नोव्हेंबर 2025 अशा 2 टप्प्यामध्ये प्रत्येक विमान कंपनीनं जे नियम आता दिलेत त्यानुसार ताबडतोब आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करावेत. परंतु इंडिगोने मात्र अगदी शेवटपर्यंत 2-4 दिवसापर्यंत सुद्धा त्याच्यावरती कुठलं काम केलं नाही. आणि म्हणून 10 तासाचा कामाचा अवधी 8 तासावरती आला. आज 65% विमानसेवा डॉमेस्टिकमध्ये इंडिगो देशाला आज देते. आणि म्हणून एकतर अगोदरचं पायलटचं आणि क्रूचं असलेलं संख्याबळातली कमतरता आणि 2 तास कमी झाल्यामुळे त्याच्यामध्ये अधिक कमतरता मनुष्यबळाची निर्माण झाली. आणि म्हणून मागच्या 1 नोव्हेंबरपासनं जे 4 दिवसापूर्वी या मधल्या काळामध्ये हळूहळू हा सगळा ताण त्या व्यवस्थेवरती वाढला आणि पूर्ण यंत्रणा कोलॅप्स झाल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं. भारत सरकारचं सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आमचं जे खातं आहे त्याची त्वरित गंभीर घेतली. जो मनस्प्रवास लागला त्याच्यानंतर ताबडतोब याच्यामध्ये अनेक काही सूचना, नियम आणि आदेश देण्यात आले. सगळ्यात पहिलं तर इंडिगोला हे सगळी व्यवस्था आता पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. म्हणून FDTLच्या या सगळ्या सिस्टीमला फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती त्याला स्थगिती देण्यात आली. कारण ते ही सेवा ताबडतोब पूर्ववत व्हावी. 4 सदस्यीय समितीची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली. 24 तास नागरिकांच्या कंट्रोल रूमची उभारणी आम्ही लगेच केली. DGCAने कालच इंडिगोच्या CEOला शोकास नोटीस सुद्धा दिली आहे. या सगळ्या काळामध्ये आपण पाहिलं की बाकी विमानसेवा ज्या पुरवणाऱ्या कंपन्यांचे आणि प्रवासाचे रेट ताबडतोब अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला. शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात आल्या. लगेच
48 आवर्सच्या आतमध्ये लगेच देण्यात यावं, अशा प्रकारच्या सूचना या मिनिस्ट्री असेल DGCAच्या माध्यमातून देण्यात आली. आता 4 सदस्याची चौकशी समिती याच्यामध्ये नेमली आहे आणि त्यानंतर त्या समितीचा अहवाल झाल्यानंतर निश्चितपणे पुढची कारवाई केली जाईल. आम्ही आतापासून सांगितलं की झालेला प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे. कुठलीही जबाबदारी न घेता देशातील या विमानसेवेला जो काही खोळंबा तयार झाला, जो काही अडचण तयार झाली, जबाबदारी निश्चित चौकशी समितीमध्ये जो अहवाल आहे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. नाही, काल त्यांना शोकॉज नोटीस दिली आहे आणि चौकशी समिती 4 सदस्यांची नेमली आहे. त्यांचा रिपोर्ट मागच्या 2 दिवसात, मागच्या जो 4 दिवसापूर्वीचा जो आपण पाहिला की जो परिणाम दिसत होता तो हळूहळू कमी झाला. मी काल पुण्यात मी पुण्यातली परिस्थितीची काल विमानतळावरती जी माहिती घेतली की रोजच्या साधारणतः 57 मुवमेंट ह्या इंडिगोच्या पुण्याच्या विमानतळावरनं होत होत्या. जवळपास मागच्या 2-3 दिवसापूर्वी जवळपास 90% कॅन्सल होत होत्या. मी आजची माहिती जेव्हा घेतली की काल आल्यानंतर की उद्या काय, तर त्या माझ्या माहितीप्रमाणे 57 पैकी 37 का 38 आज सेवा म्हणजे रूट आज पुन्हा चालू होत आहेत. त्यामुळे ते हळूहळू पूर्ववत होत आहे. पण याचा अर्थ असं होणार नाही की केलेल्या चुकीला कोणाला या ठिकाणी सोडलं जाईल. चौकशी पूर्ण होईल आणि ज्याच्या चुका आहेत त्याला मात्र निश्चितपणे त्याच्यावरती कारवाई. इंडिगो वन ऑफ द हायेस्ट फ्लीट एअरलाईन कंपनी आहे. इतर काही कंपन्यांशी आपण याबाबत बोललो का? कारण प्रवाशांची जी गैरसोय टाळण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना राबवतात? नाही, मला असं वाटतं की या मधल्या काळामध्ये तेच आपण केलं की जे जादा दर इतर कंपन्यांचे आकारले गेले होते त्याला सुद्धा आता कंट्रोल आणला गेला आहे. त्याला सुद्धा निश्चित प्रवास किती अंतराचा त्याप्रमाणे त्याचे दर मॅक्झिमम दर काय असं सांगितले गेलेले आहेत. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक प्रकारची निश्चितपणे त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होणार, त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोय. आता जसं म्हणालं की जे आपण फ्लाईट ड्युटी टाईम स्टेशन आहे त्याला ही काळ अजून थोडी स्थगिती दिली. त्याच्या मागचं कारण हेच आहे की ही स्थिती ताबडतोब पूर्ववत व्हावी आणि म्हणून ती सुद्धा एक संधी आपण त्यांना दिली. त्याच्यातनं मला असं वाटतं की सगळे विषय आता हळूहळू मार्गी लागतील. पण भविष्यामध्ये अशी कुठली घटना होणार नाही, असा प्रकार होणार नाही याच्यावरती निश्चितपणे आम्ही सगळे गांभीर्याने विचार करतो. उद्यापासून नागपूर अधिवेशनाला सुरुवात अनेक त्यांचा सुद्धा विमानांची तिकीट रद्द झाली आहेत. त्यामुळे याच्यावर काही नाही, मलाही खूप आपल्या लोकांचा संपर्क ते लोक आपली मंडळी करत होती. काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येत आहे का याचा विचार करत. शेवटी अधिवेशन चालू आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे. त्यामुळं जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत. अण्णा, इंडिगोने ज्या पार्किंग करून लोकांना वेटीस धरलं होतं, तर अशा कंपनीवर कठोर कारवाई होणार आहे का? निश्चितपणे पुण्याच्याच विमानतळावरती अशी वेळ आली होती की 8 विमानं त्यांची पार्क केलेली होती, पण ती ताबडतोब आम्ही सुद्धा काढायला लावली. त्यामुळे ती सुद्धा काढली गेली आहेत. आता कुठेही पार्क केलेली आहेत आणि त्याच्यामुळे अडथळा होता अशी सिच्युएशन फार कमी आहे देशात. पण एक नक्की आहे की जे झालं आहे ते चुकीचं आहे. त्याच्याबद्दल निश्चित चौकशी होती. चौकशी अहवालानंतर कारवाई होईल. आपला एअरपोर्ट हा आर्मीचा एअरपोर्ट आहे, बेस आहे. पण सुखोईचं दररोज प्रॅक्टिस सर्व होते, त्याच्यावर काही इम्पॅक्ट झाला का? नाही, त्याचा काही याच्या एअरस्पेसवरती काहीच विषय नव्हता. एअरस्पेस तर मोकळी होती. उलट एअरस्पेसला रेग्युलर त्यांचा जो काही प्रैक्टिस है, त्यांचा रोजचा एक्सरसाइज, तो त्याला कुठेही त्याच्यामध्ये काही बाधा नव्हती. हिंदी में बताइए कि इंडिगो फ्लाइट्स को लेकर जिस कैओस मचा हुआ है पूरे देश भर में, सरकार क्या प्रयत्न कर रही है और अब तक क्या कुछ किया है मंत्रालय द्वारा? नहीं, उसके तुरंत बाद जो तकलीफ पूरे देश भर में जो यात्रियों को हुई है, उसके बाद इमीडिएटली सिविल एविएशन मिनिस्ट्री, DGCA, हमने बहुत सारे कदम इसमें उठाए हैं. पहले तो DGCA के माध्यम से इंडिगो के CEO को एक शोकॉज नोटिस भी हमने इशू करी है. उसके बाद
जो प्रो पैनल नहीं, उसके बाद वो जो क्राइसिस के समय जिसके एफडीटीएल के बारे में जो उसके बाद इंडिगो ने जो तुरंत उस पर काम करना चाहिए था, उन्होंने न करने के वजह से ये सब कियास हो गया है। तो उसको फरवरी तक हमने अभी उसको स्टे दिया है कि उसके ये तुरंत सेवाएं पहले जैसी हो, इसलिए हमने फरवरी तक उसको और थोड़ी सी मोहलत दे दी है कि उसके बाद इनका काम पहले से शुरू हो जाए। दूसरी ओर एक 4 लोगों की एक उच्च स्तरीय इंक्वायरी कमेटी वहाँ पे हमने अपॉइंट करी है, उसका रिपोर्ट भी आएगा एक्चुअली। और इसमें जो ये क्राइसिस की समय बाकी एयरलाइंस की जो टिकट की प्राइजेस बढ़ी थी, उसको भी हमने कंट्रोल में लाया है कि जितना प्रवास है, जितना किलोमीटर है, उसके हिसाब से कितना फेयर होना चाहिए मैक्सिमम, उसका भी हमने तुरंत इंतज़ाम किया है। 24/7 एक कंट्रोल रूम हमने शुरू करी है। तो उस पर बहुत सारे काम चल रहे हैं, इंस्ट्रक्शन दे रखी है। और मुझे लगता है कि जो हाई लेवल पे हमने जो कमेटी अपॉइंट करी है इंक्वायरी के लिए, उनका रिपोर्ट आने के बाद उसमें जो जो सामने आएगा, तो बिल्कुल जिसकी गलती है, जिसके माध्यम से हुआ है, बिल्कुल उस पर कार्रवाई होगी। मंत्री जी, आप नियमों का हवाला दे रहे हैं, एफडीटीएल की बात करें तो आप कह रहे हैं कि जिसकी गलती, लेकिन यहाँ पे साफ तौर पे गलती जो दिख रही है वो प्राइमरी जो इंडिगो की नज़र आती है। क्या अकाउंटेबिलिटी फिक्स होगी और कठोर कार्रवाई? क्योंकि विपक्ष का भी ऐसी ही मांग है, विपक्ष भी यही कह रहा है कि कार्रवाई की जानी चाहिए सरकार द्वारा। नहीं, बिल्कुल होगी, क्योंकि उसी के लिए तो तुरंत इंडिगो के सीईओ को शोकॉज नोटिस इशू करी है। 24 आवर्स के अंदर उनका जवाब आना, हमने उनको बोला कि 24 आवर्स के अंदर जवाब देना चाहिए। एक इंक्वायरी कमेटी की भी वहाँ पे गठन किया गया है। तो जो कोई कसूरवार है, जिसकी गलती है, वो कोई भी हो, बिल्कुल उस पर कार्रवाई होगी। कार्रवाई की बात होगी। अब सुविधा के लिए क्या कर रहे हैं आप लोग, जो यात्री, क्योंकि अभी भी पूरी तरह से शुरू नहीं हुई है पूरी सुविधाएं, तो यात्रियों को परेशानी ना हो, इसके लिए आप क्या? नहीं, अभी जो 2 दिन पहले जो स्थिति थी वो बहुत ही गंभीर थी। आहिस्ता आहिस्ता अभी वो थोड़ा सा साधारण स्वरूप पे वो स्थिति नज़र आती है। तो अभी ये सेवा पहली जैसी शुरू होने के लिए सभी के प्रयास हमारे शुरू है। किसी भी एयरपोर्ट पे अभी पहले 2 दिन जैसा माहौल था, जैसी परिस्थिति है, वैसे अभी नहीं दिखाई दे रही है। तो ये जो हमारे प्रवासियों ने जो टिकट बुक करी थी, जो पैसे दिए थे, तो उनको कोई भी कैंसिलेशन जो फ़ी होती है, चार्जेस होते हो, चार्जेस नहीं लेना चाहिए और तुरंत उनके पैसे वापस देना चाहिए। 48 आवर्स के अंदर उनके लगेज जो बैगेज है वो उनको मिल जाए। ऐसे बहुत सारी सूचनाएं हमने दी हैं। बिल्कुल सरकार इस मामले में गंभीर है। हमारी मिनिस्ट्री है, डीजेसी है, सभी इस लाइन पे काम कर रहे हैं और जिससे गलती हुई, जो हुआ है, उस पर बिलकुल कार्रवाई होईल। आणि त्यांचं नुकसान झालंय, त्यांचं कसं काय? कारण हॉटेलचे बिल पण बऱ्याच जणांचे थांबून आणि आता त्याच्यामध्ये अहवाल येईल, त्याच्यावरती चर्चा होईल आणि नक्की नुकसान ज्याचं झालं त्याला सांगितलं की कुठल्याही प्रकारचे कॅन्सलेशन चार्जेस फी घ्यायची नाही, कुठल्याही प्रकारे 24 तासाच्या 48 तासाच्या त्यांच्या बॅगेज मिळाल्या पाहिजेत, सगळ्या सूचना दिलेल्या आहेत। थँक्यू।